सर्वप्रथम मी दोन्ही संघांचे आभार मानतो, कारण सामन्यास लवकर सुरुवात करायची होती आणि त्यांनी वेळेवर येऊन कमिटीचं टेन्शन थोडंसं कमी केलं आणि वेळेवर सामने सुरू झाले आहेत. आज जास्त सामने असल्यामुळे थोडासा ताण असणार आहे. वेळेचे भान ठेवायला हवं आजच्या दिवशी, कारण जास्त सामने आहेत, वेळ कमी आहे. षटकातील सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतील मकरन पाटील. पॉवर प्लेचे दुसरे षटक पाहूया, फलंदाज कशा प्रकारे समाचार घेतील. फिरून मारलेला फटका पाहूया, सीमा पार जातोय. षटकार, सामन्यातील हा पहिला षटकार येतोय जय शिवाजी याच्या बॅटमधून आणि 500 रुपयाचे रोख बक्षीस त्यांना लागू झालेले आहे. सकाळच्या सत्रामध्ये वारा कमी असतो, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा चौफेर घेऊ शकतात फलंदाज. चांगली फलंदाजी करतायत जिग्नेश. पाहूया स्कोअरबोर्डवर किती धावसंख्या उभ्या करतात. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. पुढील चेंडू आणि ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि हा खराब क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव मिळते. पुढील सामना आगरी स्ट्रायकर्स आणि बोळेश्वरी संघ. दोन्ही संघ आले असतील तर त्यांनी आपली उपस्थिती कळवायची आहे. पहिल्या चेंडूवरील षटकानंतर चांगल्याचे कमबॅक केलेलं आहे. पुढील चेंडू पुन्हा फिरून मारलेला फटका जातोय सीमा पार. षटकार, सामन्यातील हा दुसरा षटकार आणि दुसऱ्यांदा हे कॅश प्राइज जात आहे प्रथमेश यांना. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत आणि शॉर्ट लेन चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे प्रथमेश यांनी. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने पाहूया. थेट तिकडे क्षेत्ररक्षकाकडे, मात्र एक धाव रोखू शकले नाहीत. धाव संख्या जाऊन पोहोचते 22. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आणि उंचावरून तडकावलेला चेंडू पाहूया. झेल घेत आहेत का आणि हा झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमापार. चौकार. शेवटच्या चेंडूवर एक मौका मिळाला होता, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही आणि हा चौकार आणि जीवनदान म्हणावं लागेल. हे महाग पडू शकतं 80-11 संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा चालू सामना हा अंश 11 आणि नितीन 11 यांच्यामध्ये चालू आहे. नितीन अंश 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि नितीन 11 यांचे फलंदाजांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत 26 धावा 2 षटकामध्ये झळकावलेल्या आहेत आणि अजूनही एकही गडी बाद झालेला नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. पुढील गोलंदाज भरत भोईर. पाहूया कशा प्रकारे कमबॅक देतात आपल्या संघाला. षटक तिसरे भरत भोईर. पाहूया प्रथमेश. पाहूया हातामध्ये चेंडू आणि उत्तम असा उत्कृष्ट असा त्यांचा प्रयत्न होता मात्र झेल घेऊ शकले नाही आणि 2 धावा आलेल्या आहेत. चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करणं थोडंसं गरजेचं आहे. पुढील चेंडू भरत यांचा आणि तितकासा पट्ट्यात आला नाही चेंडू. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तिकडे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा त्यांनी सेफ अशा पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या रोखायची असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करणे गरजेचंच आहे कारण अशा धावा जर गेला तर धावसंख्या रोखू शकत नाही तुम्ही. पुढील चेंडू भरत यांचा. सामना करतील जिग्नेश. रिवर्स मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. फक्त 3 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू भरत यांचा. उंचावरून तडकावलेला लॉंग ऑफच्या दिशेने फटका. पाहूया 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. फिरून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केलेला आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल भरत भोईर यांनी करून दिलेलं आहे आपल्या संघासाठी. मात्र 8 धावा आलेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश. पाहूया काय करतायत आणि हा फिरून मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. ह्यानंतरचा सामना होणार आहे बोळेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर. दोन्ही संघ जर आले असतील तर त्यांच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाणी
धावसंख्या झालेली आहे 35. 3 षटकं झालेले आहेत. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि ही प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मोठी पर्वणी आहे, कारण मोठे मोठे दिग्गज कलाकार आज इथे आपली हजेरी लावणार आहेत. जगदीश पाटील, सोनाली भोईर आणि आपले लाडके दादूस हे आज उपस्थित राहणार आहे. पाच षटकांचा हा सामना. 3 षटकं झालेले आहेत. 35 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. पुढील गोलंदाज महेश कुडू. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. आणि जिग्नेश सुद्धा सलामीची ही जोडी अजून एकही गडी बाद केलेला नाहीये. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतील प्रथमेश. आणि हा शॉर्ट पिच असा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेऊन जातोय तंबू पार षटकार. प्रथमेश यांच्या बॅटमधून येतोय. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. धन्यवाद डीजे. खराब चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे प्रथमेश यांनी. चौथे षटक चालू आहे. षटकातील दुसरा चेंडू आणि इनफॉर्म प्रथमेश. पाहूया पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला चकमा दिलेला आहे आणि चेंडू निर्धाव जात आहे. चांगला कमबॅक महेश कुडू यांचं. गोल्डन प्लेअर म्हणून अशी ओळख असणारे महेश कुडू. चेंडू तडकावाला मात्र क्षेत्र कोणीही तिकडे कव्हर नव्हतं आणि एक अतिरिक्त धाव मिळते ती संघाला. पुन्हा स्ट्राईकवर येतात प्रथमेश. पुढील चेंडू महेश कुडू यांचा आणि फिरून मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोचते ती 44. भोळेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. खराब चेंडू पंचांचा. पुढील चेंडू फिरून मारलेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हा पहिला झेल जातोय, पहिला गडी बाद होतोय नितीन इलवंत संघाचा. कुमांडीजी.
धन्यवाद DJ. पुढील होणारा सामना बोळेश्वरी आणि आगडी स्ट्रायकर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी निदर्शनास आणून देतो की इनिंग ब्रेकमध्ये काही करून तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामन्याला जर उशीर झाला तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल, कारण आज सामने जास्त आहेत आणि वेळ कमी आहे. तर कृपया कमिटीला सहकार्य करायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 45. चांगली अशी धावसंख्या नितीन 11 संघाची. जिग्नेश वजे हे 21 धावा करून 21 धावांचं योगदान दिलेलं आहे त्यांनी आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज प्रशांत. पाहूया काय करताय. ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे म्हणावी लागेल. थ्रो चांगला होता मात्र तितकीच चांगली रनिंग. 4 षटकं पूर्ण झालेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47. कमान DJ. धन्यवाद DJ. निशान भोईर यांच्यासाठी कॅश प्राईज आलेला आहे. जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचे रोख बक्षीस मिलिंद भोईर यांच्याकडून देण्यात येणार आहे. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. तसेच तंबूवर षटकार मारला तर महेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. 1000 रुपयाचं बक्षीस देणार आहे, माफ करा. तसेच सलग 6 षटकार मारले तर 3000 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. 5व्या षटकातील पहिला चेंडू फिरून मारलेला प्रयत्न. चेंडू उंचावर जातोय. पाहूया झेल घेतायत का. आणि उत्तम असा झेल घेतलेला आहे. यष्टीरक्षकाने चेंडू माघारी जातोय आणि 100 रुपयाचं क्रॅश प्राईज त्यांना मिळते मिलिंद भोईर यांच्याकडून. कमॉन DJ. धन्यवाद DJ. बोळेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं षटक चालू आहे. कृपया वेळ दौडू नका, वेळ फार कमी आहे. सामने वेळेवर चालू झालेले आहेत. पहिले सामन्याच्या खेळाडू सुद्धा वेळेवर आल्यामुळे सामना वेळेवर चालू झाला आहे. दुसऱ्या सामन्याच्या खेळाडूंनी सुद्धा वेळेवर येऊन वेळेवर सामना चालू करा अशी त्यांना विनंती आहे. शेवटचे षटक. पहिला चेंडू फलंदाजाला माघारी पाठवलेले आहेत. दुसरा चेंडू आणि खराब चेंडू. पंचांचा खराब चेंडू दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेला आहे 48. शेवटचे षटक चालू आहे. प्रथमेश अजूनही मैदानात उपस्थित आहेत. पाहूया शेवटच्या षटकात ते कशा प्रकारे फायदा घेत आहेत. आणि फिरून मारलेला फटका पाहूया. जातोय सीमापार षटकार.
धन्यवाद डीजे. उत्तुंग असा षटकार आलेला प्रथमेश यांच्या सागर यांच्या बॅटमधून आणि 500 रुपयाचे बक्षीस त्यांना लागू झालेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे सागर यांनी. पुढील चेंडू पुन्हा तितका बॅटच्या पट्ट्यात आला नाही, मात्र एक धाव पूर्ण केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पुन्हा सागर स्ट्राईकवर आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सागर चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये ते कितपर्यंत नेतात धावसंख्या, कारण सकाळचे सत्र असल्यामुळे धावसंख्या ही मोठीच असणार आहे. आगरी स्ट्रायकर आणि बोळेश्वरी, तुम्हाला लास्ट कॉल आहे हा. पुढील चेंडू उंचावरून ऑफच्या दिशेने तडकावलेला, मात्र तो थेट जातोय गोलंदाजाकडे. गडी धावबाद होतोय. अजून एक क्रॅश प्राइज झालेले. जर 60च्या वरती धावसंख्या झाली तर महेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद डीजे. षटकातील 5वा चेंडू आणि मैदानात येत आहेत हिरेंद्र कडू, प्रथमेश कडू यांचे भाऊ आहे ते. 56 झालेले आहेत. अजून 4 धावा जर केल्या तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागू होणार आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश भोईरकडून आज बक्षिसांची खैरात होत आहे. शेवटचा दिवस आहे आणि ती तर होणारच आहे. पुढील चेंडू आणि उत्तम असा त्रिफळाचीत होत आहे फलंदाज. निशाद भोईर यांनी 2 गडी बाद केलेला आहे, त्यामुळे त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालेला आहे आणि दोन्ही भावांना त्यांनी तंबू धाडलेला आहे. आणि शेवटचा चेंडू तुषार भोईर यांनी जर षटकार मारला तर निशान भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. शेवटचा चेंडू पाहूया. उंचावरून तडकावलेला चेंडू पाहूया झेल घेतात का, आणि हा झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आणि पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. 60 धावाचं आव्हान दिलेलं आहे. ते अंश 11 संघाला. आणि आजचे कॉमेंटेटर नितीन सर यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे स्वागत आहे. धन्यवाद डीजे. एक मिनिट. पुढील होणारा सामना बोळेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर दोघ संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.
भोळेश्वरीचे कर्णधार आलेले आहेत. आगरी स्ट्रायकर चे कर्णधार, तुम्हाला विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. चला जोडीला एक होऊया, हात गुंफूया, जिद्द बनूया. आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. धन्यवाद डीजे. आगरी स्ट्रायकरचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नितीन नीलवन संघ, आपल्याला विनंती आहे. आगरी स्ट्रायकरचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. साठ धावांचं आव्हान दिलेलं आहे नितीन 11 संघाने. 80 संघाला पाहूया कशा प्रकारे त्याचा पाठलाग करतायत. धावसंख्या मोठी आहे पण सकाळचं सत्र असल्यामुळे ते हॅलो नामुमकिन नाही आहे. हॅलो. आगरी स्ट्रायकर विरुद्ध भोलेश्वरी बोलिन्स यांचा कर्णधार यायचा आहे. अमोल भोईर आणि जयेश घरत. आगरी स्ट्रायकर भोलेश्वरी बोलिन्स त्वरित टॉस बॉक्सच्या इकडे यायचं आहे. संदेश पाटील, तसंच मी आमंत्रण करीत आहे टॉससाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जितेंद्र पाटील यांनी टॉससाठी यायचं आहे, यांच्या हस्ते करण्यात येईल. पुढील होणारा सामना भोळेश्वरी आणि साई कृपा. हॅलो. जितेंद्र दादा यांच्या हस्ते टॉच करण्यात येईल. पुढील होणारा सामना भोळेश्वरी आणि आगरी स्ट्रायकर. भोळेश्वरी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि चालू सामना हा लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सलामीचे फलंदाज मकरंद पाटील आणि संदेश. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाची पाठ करतायत. दोन्ही संघाच्या 12वा खेळाडूंनी इथे कृपया इथे यायचं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याला सुरुवात षटकातील पहिला चेंडू प्रथमेश यांचा आणि हा फुलटसाचा चेंडू होता आणि तो गॅप मध्ये जातोय. गॅप मधून तो जातो सीमा पार. पहिला चेंडू चौकार येतोय मकरंद पाटील यांच्या बॅट मधून.
पहिला चेंडू चौकार आलेला आहे, त्यामुळे थोडासा मनोबल उंचावलेला आहे मकरंद पाटील यांचा. फुलटस, पुन्हा फुलटस चेंडू जातोय गॅपमध्ये, पाहूया अडवतात का. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथे लॉंगांवर होतंय. 2 धावा त्यांनी वाचवलेला आपल्या संघासाठी. पुढील चेंडू प्रथमेश यांचा आणि हा पट्ट्यात आलेला बॉल मात्र 1 धाव. तिकडे चेतन पाटील फील्ड केलेला आणि मात्र 1 धाव या चेंडू जाते. पुढील फलंदाज स्ट्राईकवर येत आहेत ते संदेश पाटील. संदेश पाटील यांनी जर षटकार मारला तर मोहित निजाई यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील तिसरा चेंडू संदेश पाटील सामना करतील आणि हा सन्मान दिलेला आहे. चांगला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या आहे 8. पुढील चेंडू आणि ऑफच्या दिशेने कट केला चेंडू, पाहूया आणि मात्र 1 धाव मिळते. थोडासा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता बॉल चेंडू, नाहीतर तो सीमापार जाऊ शकत होता. चांगली गोलंदाजी म्हणायला गेली ते प्रथमेश यांची. आणि हा फिरून मारण्याचा प्रयत्न फसतोय मात्र, आणि हा थेट यष्टी उद्ध्वस्त केले आहेत आणि थर्ड अंपायरचा कॉल दिलेला आहे पंचांनी. चेतन पाटील हे एक चांगले नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी, मला वाटतं सर्वात जास्त झेल त्यांनीच टिपले होते. आणि हा खेळाडू बाद होतोय. चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला खेळाडू तंबू धाडतोय चेतन पाटील. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 1 गडी बाद होतोय आणि दुसरा फलंदाज मैदानात दाखल होतोय महेश कुडू. धावसंख्या मोठी आहे आणि मोठे फटके येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचा हे दुसरं षटक आहे. पाहूया महेश कुडू आणि मकरंद पाटील कशा प्रकारे समाचार घेतात पॉवर प्लेचा. दुसरे गोलंदाज चेतन पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर ते गोलंदाजीत पाहूया कशा प्रकारे आपली धार सोडतायत. ॲडव्होकेट चेतन पाटील इन फॉर्म प्लेयर आहेत.
षटकातील पहिला चेंडू आणि त्याला प्लेस केलेला आहे, सन्मान दिलेला आहे. चांगला चेंडू होता. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे आणि एक वॉर्निंग सुद्धा आहे. त्यांनी वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. सामने जास्त आहेत, वेळ कमी आहे. आणि आता स्ट्राईकवर येत आहेत मकरंद. भरपूर आशा आहेत मकरंद यांच्याकडून. आणि हा चेंडू निर्धाव जातोय. वैभव पाटील ह्यांच्याकडून कॅश प्राईज आलेला आहे. चेतन यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे त्यांना जर हॅट्रिक घेतली तर. पुढील चेंडू फुलटस असा चेंडू पाहूया. जातोय सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. कृपया वेळ दवडू नका. तीन चेंडूचा सामना झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. आणि हा पहिला षटकार आलेला आहे. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण धावसंख्या मोठी आहे आणि वेळ दवडायचा नाही आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. सगळ्यांना विनंती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. पुढील चेंडू मकरंदांना पुन्हा फुलटस असा चेंडू होता आणि तो जातोय थेट गॅप मध्ये. सीमापार जातोय. चौकार. हॅलो हॅलो हॅलो. जे ग्राउंडवरची बॉल आहेत ते बाहेर जातील ते कृपया करून कमिटी मेंबरने आणून द्यायचे आहेत. धावसंख्या झालेला आहे 20. चार चेंडू झालेले आहेत चेतन पाटील यांचे. 2 चेंडू चांगले टाकले होते त्यांनी, मात्र पुढचे 2 चेंडू फुलटस गेले आणि त्याचा समाचार घेतला फलंदाजांनी. आणि हा फिरून मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. चांगला कमबॅक केलेला चेतन यांनी. मकरंद यांना त्यांनी रोखलेले आहे चेंडू निर्धाव टाकून. पुढील चेंडू आणि हा प्लेस केलेला चेंडू त्याला सन्मान दिलेला. पुन्हा एकदा चांगला कमबॅक चेतन पाटील यांचं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-21. कमान डीजे. धन्यवाद डीजे. पुरापाडा गावातील जय बालोबा स्नॅक्स कॉर्नर यांच्याकडून
स्नॅक्सचा स्टॉल लावलेला आहे. जर ज्यांना कुणाला नाश्ता करायचा असेल त्यांनी आस्वाद घ्यायचा आहे. पुरापाडा चाळपेठ रोडच्या तंबूच्या बाजूला त्यांचा स्टॉल आहे. वेळ दवडायचा नाही आहे, कृपया, वेळ कमी आहे. महेश भोईर हे गोल्डन प्लेयर आहेत नितीन 11 संघाचे. चांगले असे नावाजलेले हे अर्नाळा गावातील खेळाडू, क्रिकेटमधले एक नावाजलेले व्यक्तिमत्व. अजूनही 39 धावा हवे आहेत जिंकण्यासाठी 80 संघाला. 3 षटकांचा सामना बाकी आहे आणि मकरन पाटील अजूनही मैदानात आहेत. पुन्हा एकदा दोन्ही सामन्यातील खेळाडूंना वॉर्निंग आहे की वेळ दवडला तर पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे तुम्हाला. आणि हा उंचावरून लॉंगांच्या दिशेने तडकावला चेंडू आणि प्रयत्न चांगला होता मात्र झेल सुटतोय आणि असे झेल तुम्हाला पकडावे लागणार आहेत कारण मकरन पाटील सारखा जर फलंदाज इथे राहिला तर तुम्हाला तुमच्या अडचणी वाढणार आहेत. वेळ दवडायचा नाहीये, कृपया संघांना विनंती आहे. पुढील चेंडू आणि हा उत्तम असा रिव्हर्स शॉट मारलेला आहे. फलंदाज तिथे नाही आणि जातोय सीमापार चौकार. धन्यवाद डीजे. मला वाटते यांना जुन्या काळापासून सारवण्याची सवय असावी त्या प्रकारे त्यांनी तो फटका एक्झिक्यूट केलेला आहे. मातीच्या घरामध्ये जसं आपण शेणाने सारवतो त्याप्रमाणे बॅट फिरून त्यांनी तो चौकार आपल्या नावी केलेला आहे. पुढील चेंडू महेश फिरून मारला फटका मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 27. मकरन पाटील यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. मोठी धावसंख्या आहे, त्यांना मोठे फटके खेळावे लागणार आहेत मात्र गोलंदाजी तितकी सुरेख. आणि हा तडकावलेला होता चेंडू, झेल सुटतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजांनी केलेलं आहे आणि मला वाटतं 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. मात्र जर झेल पकडला असता तर मकरन सारखा एक चांगला खेळाडू त्यांनी माघारी पाठवला असता. पुढील चेंडू मकरन यांना आणि हा उंचावरून तडकावला चेंडू. पाहूया झेल घेतात का आणि झेल सुटतोय. सेफचा फटका होता मात्र प्रयत्न केला होता त्यांनी आणि 2 धावा येत आहेत. आगरी स्ट्रायकर तुम्हाला विनंती आहे की तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे पाठवायची आहे. आगरी स्ट्रायकर पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू
मकरंद यांना आणि हा फिरून मारलेला फटका बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे आणि तो जातोय सीमा पार. षटकार, ज्या षटकाराची गरज होती तो शेवटच्या चेंडूवर आलेला आहे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मकरंद यांनी चांगला कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघासाठी आणि एक संजीवनी म्हणावी लागेल. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ दवडू नका. बोळेश्वरी संघाची प्लेइंग 11 अशा प्रकारे असेल. जयेश घरत, केशव महादेव भोईर, रवी मानकर, तनिष पाटील, योगेश घरत, सिद्धेश घरत, रोहित उमाकांत भोईर, ध्रुवेश म्हात्रे, मित सदानंद म्हात्रे, प्रेम भोईर आणि विनीत घरत. धावसंख्या झालेली आहे 35. 3 षटक झालेले आहेत. 3 षटकं झालेले आहेत. पस्तीस 35 धावसंख्या झालेली आहे. 3 ओव्हर 35 धावा. 60 धावांचे आव्हान दिलेले आहे. 60 धावा करायच्या आहेत. 2 षटकाचा सामना अजूनही शिल्लक आहे आणि आता गोलंदाजीसाठी येत आहे तुषार भोईर. हे सुद्धा एक नावाजलेले खेळाडू. पाहूया कशा प्रकारे थांबवतायत. दिवस रात्र हे पुरापाडा ग्राउंडवर आपला घाम गाळत असतात. खूप मेहनत घेतली त्यांनी. पाहूया कशा प्रकारे एक्झिक्यूट करतात स्वतःला. आणि कृपया घाई करा, प्लीज घाई करा, वेळ कमी आहे. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट लेंथचा होता, फिरून मारलेला आहे, मात्र 1 धाव मिळेल महेश कुळू यांना. आणि आता स्ट्राईकवर पुन्हा मकरंद पाटील. पाहूया मकरंद पाटील यांना जास्तीत जास्त फलंदाजी करावी लागेल. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 24 धावा. पुढील चेंडू तुषार यांचा आणि हा फुलटसाचा चेंडू पाहूया, जातोय सीमा पार. षटकार. मकरंद पाटील यांनी जर हा गेम फिनिश केला तर सचिन पाटील ह्यांकडून 1000 रुपयाची ओके 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येणार. आणि देणगीदारांना विनंती आहे, इकडे कॉमेंट चालू असताना जर आपल्याला देणगी द्यायची असेल तर लिहून पाठवावे, कारण थोडंसं इथे कन्फ्युजन होते मध्येच. तर विनंती आहे आपल्याला, देणगी द्या तुम्ही, खेळाडूंचे मनोबल उंचावा, मात्र ते एका चिठ्ठीवर वगैरे असे लिहून देत जा. पुढील चेंडू मकरंद यांना. पाहूया तुषार. आणि हा चांगला चेंडू होता, बॅटवर लागला होता, मात्र पंचांनी तो फेटाळून लावला. पंचांची वाद घालू नये. दोन्ही पंच आपले एक चांगले अनुभवी प्रोफेशनल आपले असे हे पंच आहेत. नेहमी ते आपल्या मैदानावर येत असतात. आणि वेळ भरपूर जातोय. फिल्डिंग टीम तुम्हाला विनंती आहे, 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. महेश कुडू फलंदाजीना आहे. एक पुढील चेंडू तुषार यांचा सामना करतील.
महेश फिरून मारलेला फटका एक धाव पूर्ण केलेली आहे आणि चांगला कमबॅक तुषार यांचं. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू तुषार यांचा. मकरन आणि हा बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू जातोय सीमा पार लॉंगांच्या दिशेने षटकार. धन्यवाद डीजे. कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे की सामना संपल्यानंतर त्यांनी चेंडू जमा करायचा आहे. सर्वांना विनंती आहे जुने चेंडू त्यांनी जमा करायचे आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शेष आहे अजूनही. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी. कमिटीचे मेंबर चेंडू शोधतील. चेतन पाटील तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही क्षेत्ररक्षणाला यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा चेंडू तुषार यांचा. सामना करतील मकरन. शेवटचा चेंडू पाहूया. मकरन यांनी एकतर्फी हा सामना झुंजवत आहेत आपल्याकडून. पुन्हा हा बॅटचा फुलटस असा चेंडू जातोय सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. मी आधीच सांगितलं होतं धावसंख्या मोठी आहे मात्र मकरन पाटील जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते इझी होणार आहे. फक्त 3 धावाची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 धावांची आवश्यकता आहे आणि फक्त 3 धावा पाहिजे आहेत मकरन यांना आपली हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. 17 चेंडू 47 धावा ठोकलेल्या आहेत त्यांनी आणि एक कडवी झुंज त्यांनी आपल्या संघाकडून दिलेली आहे प्रतिस्पर्धी संघाला. फक्त 4 चेंडू 4 धावा पाहिजे आहेत. जर मॅच जिंकली 80 संघांनी तर मुन्ना पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. घाई करायची आहे. वेळ कमी आहे. शेवटचा षटक मात्र 4 धावा जिंकण्यासाठी आणि मकरन आपल्या वैयक्तिक 47 धावांवर खेळत आहेत. 17 चेंडू 47 धावा ठोकलेल्या आहेत त्यांनी. पुढील गोलंदाज सागर भोईर. पाहूया कशा प्रकारे आपल्याला कमबॅक देऊ शकतात का आपल्या संघासाठी. महेश कडू यांची सुद्धा तारीफ करावी लागेल ज्या प्रकारे त्यांनी स्टँड दिलेला आहे मकरन पाटील यांना.
शेवटच्या षटकातील पहिला चेंडू महेश कुडू. उलटस असा चेंडू होता तो ऑफच्या दिशेने, त्याला तडकावून 1 धाव पूर्ण केलेले आहेत. 3 धावा हवे आहेत आणि 3 धावा हव्या आहेत मकरंद पाटील यांना आपले अर्धशतक झळकावण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सुद्धा 3 धावा हव्या आहेत. पाहूया कोणता फटका खेळतायत आणि आपल्या संघाला कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत. पुढील चेंडू मकरंद पाटील, उंचावरून टोल लावलेला चेंडू येतोय सीमा पार आणि आपल्या अर्धशतक पूर्ण करतात मकरंद पाटील. आणि आगरी प्रीमियर लीग याच्या टुर्नामेंट मधलं हे पहिलं अर्धशतक येते मकरंद पाटील यांच्या. खरोखर पहिल्या टुर्नामेंट मधलं पहिलं शतक फटकावलेलं आहे ते मकरंद पाटील. अर्धशतक 50. फुलवाला मुन्ना पाटील तुरकुली पाडा मकरंदला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन पाटील गांजा ग्रुप तर्फे 1000 रुपये मकरंद पाटील यांना. निशांत भोईर यांना सुद्धा निषाद भोईर यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. चला कॉमन पुढील सामन्याचं क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकर. आपल्यासाठी वेळ खूप कमी आहे. आज सर्व टाइमाचा वेळ फार कमी आहे. आपल्याकडे टाइम सुद्धा कमी आहे. पटा